देवानं पाहिलं, अर्जुन दिसला बघ म्हणले, अर्जुना केव्हा रे? दुर्योधन म्हणले, देवा असं तोंड पाहून कामं करायचे नाही, लहानपणापासून तुला सवय, वशिला बाज माणूस तू. म्हणले आधी मी आलो, म्हणले मी तुला बघितलं, म्हणले नाही नाही नाही, म्हणले भांडू नका. अर्जुना सांगितलं देवा, तेव्हा सांगितलं दुर्योधन तू मोठा आहे, अर्जुन धाकटा आहे आणि नियमानुसार लहानाला आधी मागू द्यायचं असतं. तो म्हणला ते मला मान्य नाही. देवाने सांगितलं भांडू नको, माझा आहे. एकीकडे माझं सैन्य आणि एकीकडे मी आहे, आणि मी असा आहे, माझं प्रतिज्ञा आहे, हाती शस्त्र धरणार नाही, मी निशस्त्र उभा राहील. दुर्योधन मनातल्या मनात म्हटला, जर तू शस्त्र हाती धरणार नाही, तू तर चहा पाण्याला सुद्धा मागे, तू येऊच नको, तुझं सैन्य ते देव म्हटला घेऊन जा. दुर्योधन खुश झाला, देवाने त्याला सैन्य द्यायचं कबूल केलं. आणि मग ज्या वेळेस भगवंतानं अर्जुनाला चिमटा काढला, म्हणले अर्जुना हार तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. अर्जुन हार तेरी निश्चित है, तू रहेगा उदास. माखन ले गया दुर्योधन, तेरे पास बची है छाछ. अर्जुन हसला आणि अर्जुनाने उत्तर दिलं, देवा जीत मेरी निश्चित है, मैं न रहूंगा उदास. माखन ले गया दुर्योधन तो क्या हुआ, माखन चोर तो है मेरे पास. एक तो ना मिले, सारी दुनिया मिले तो क्या, आपुला तो एक धरला चित्ती. म्हणून ऐका, यश जिकडे भगवान आहे तिकडे यश आहे.